नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शिरपूर केव्हीपीएस संस्थेच्या उन्हाळी क्रीडा व कला प्रशिक्षण शिबिराचे शानदार उद्घाटन. किसान विद्या प्रसारक शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून विविध क्षेत्रांमध्ये शिरपूरच्या विद्यार्थ्यांनी उंच भरारी घ्यावी, यासाठी विविध नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. शिरपूर व परिसरातील विद्यार्थी विविध क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत या उदात्त भावनेने किसान विद्या प्रसारक संस्थेचे आदरणीय अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्ष आशाताई रंधे, संचालक श्री राहुल रंधे, श्री रोहित रंधे, श्री शशांक रंधे तसेच संस्थेच्या संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. संस्थेच्या मान्यवरांच्या या उदात्त हेतूपूर्तीचा एक भाग म्हणून संस्थेच्या क्रीडा विभागाकडून उन्हाळी सुट्टी कालावधीत फावल्या वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 16 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत केले आहे. शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या कोषाध्यक्ष आशाताई रंधे व प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते जर्सी अनावरण करून करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात ताईसाहेब आशाताई रंधे यांनी खेळाडू व पालकांना शालेय जीवनातील खेळांचे महत्त्व अतिशय मौलिक शब्दात समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक सरावासोबत पुस्तकातून बौद्धिक ज्ञान मिळावे या दूरदृष्टिकोनातून एसपीडीएम महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉक्टर लिंबाजी प्रताळे यांनी लिहिलेले योगा एज्युकेशन पुस्तकाचे लोकार्पण शिबिरात करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्यवस्थापक केडी बच्छाव, एसपीडीएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आबासाहेब देशमुख व डॉक्टर दिनेश बक्कड, डॉक्टर पारा गोगरे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विलास चव्हाण, केव्हीटीआरसीबीएसई स्कूलचे मुख्याध्यापक श्री निलेश चोपडे, समन्वयक श्री सागर वाघ व पालकवर्ग उपस्थित होते. शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व संस्थांच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त करून आपल्या पालकांचा नावलौकिक करावा व शिरपूर तालुक्याचे नाव देश पातळीवर न्यावे या उच्च हेतूने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा शिबिरात सांघिक क्रीडा प्रकारात क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो तर वैयक्तिक क्रीडा प्रकारात बॉक्सिंग, स्केटिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे व मैदानी क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. उन्हाळी क्रीडा शिबिरात रोज सकाळी विद्यार्थ्यांना योग अभ्यासचे धडे दिले जाणार आहेत. क्रीडा शिबिरासाठी संस्थेच्या वतीने अनुभवी व तज्ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांची निवड करण्यात आली असून क्रीडा क्षेत्रातील सखोल ज्ञान व व्यावसायिक मार्गदर्शन सदर प्रशिक्षकांमार्फत सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना संस्थेकडून मोफत गणवेश व अल्प उपहार देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री निलेश चोपडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हेमंत शिरसाठ यांनी केले तर उपस्थित आमचे आभार संस्थेचे क्रीडा प्रमुख श्री राकेश बोरसे यांनी व्यक्त केले. संस्थेचे सर्व क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व कर्मचारी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहे. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी बरोबर महाराष्ट्र चीफ ब्युरो कुणाल भानुशाली.